बघा, जय हा गेवच्या तिप्पट वयाचा आहे. अमनचे वय गेवच्या वयाच्या दुप्पट आहे. जय आणि अमन दोघांची वय एकत्र केली की शमीच्या वयाची निमपट मिळते. जर शमीचं वय 70 असेल तर गेवपेक्षा मोठ्या असलेल्या ज्ञानचे, जो गेवपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे, त्याचं वय किती असेल? भल्ले लंबी लचक असलेले प्रश्न दर्शनी वाटतात अवघड, मात्र असतात लेकरांनो अगदी सोपे. प्रश्नामध्ये यांची समीकरण स्वरूप वय तयार करत असताना जय हा गेवच्या तिप्पट वयाचा. मग इथं मांडा हा जय गेवच्या, इकडे घ्या थोडंसं, लक्ष द्या, तुमच्या सगळं लक्षात यावं, लक्षात द्या. गणित म्हणते की जय हा गेवच्या तिप्पट वयाचा. इथं घ्या हा जय, इथं लिहा गेव. जय हा गेवच्या तिप्पट वयाचा. यक्षाची तिप्पट 3x होते. समीकरण स्वरूप वय मांडून झाली. कोणाकोणाची सर? जय आणि गेवची. अमनचे वय गेवच्या वयाच्या दुप्पट. मांडा इथं अमन. अमनचं वय गेवच्या वयाच्या दुप्पट. गेवचं वय x, यक्षाची दुप्पट 2x. म्हणजे अमनचं समीकरण स्वरूप वय कोणतं? 2x. आता पुढे चला. गणित म्हणते की जय आणि अमन दोघांची वय एकत्र केली की शमीच्या वयाची निमपट मिळते. इथं मांडा शमी. घाबरत जाऊ नका, भीत जाऊ नका. आता या शमीच्या वयाची म्हणजे तुलना, वर्णन कसं? तर जय आणि अमन या दोघांची वय एकत्र केली. मग आता जय आणि अमन या दोघांची वय एकत्र करायची म्हणजे वाटल्यास इथं 3x आणि 2x अशा स्वरूपात मांडायचं. या दोघांच्या वयाची एकत्र केली की काय होते? शमीच्या वयाची निमपट मिळते. याचा अर्थ या वयाच्या दुप्पट हे शमीचं वय आहे. निमपट मिळते म्हणजे या दोघांच्या वयाची, म्हणजे जय आणि अमन या दोघांच्या वयाची बेरीज केली. एकत्र करणे म्हणजे बेरीज करणे. दोघांच्या वयाची बेरीज केली म्हणजे शमीच्या वयाची ही झाली कंसातली निमपट. मग शमीचं वय काय बाबा? तर या कंसातील पदांची दुप्पट करावी लागेल म्हणजे शमीचं वय आम्हाला सापडेल. ही शमीच्या वयाची निमपट आहे. 3x आणि 2x म्हणजे 5x ही शमीच्या वयाची काय आहे? निमपट आहे. त्याचं प्रत्यक्षात समीकरण स्वरूप वय काय? म्हणून इथं कंसाबाहेर 2 गुणिला कंसातील पदाची दुप्पट हे असणार शमीचं वय. मग याला जर आम्ही सुलभ केलं, 2 कंसामधली बेरीज 5x, लक्ष द्या, आणि हा गुणाकार काय हो? तर 10x हे आहे लेकरांनो शमीचं वय समीकरण स्वरूप. आता गणितानं आम्हाला शमीचं वय सुद्धा दर्शवलं. शमीचं वय 70 आहे. याचा अर्थ हे 10x म्हणजेच हे शमीचं वय 70 असेल. लक्षात घ्या, हे समीकरण स्वरूप वय आणि हे त्याचं दर्शवलेलं प्रत्यक्ष वय. ह्या गोष्टी आम्हाला, ह्या दोन्ही गोष्टी आज इक्वल आहेत म्हणून आम्ही बरोबर लिहिल्या समोरासमोर. यक्षला एकटं करा. 70कडे जाताना 10 भागीला स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला असेल, गुणिला अधिक असेल, वजा असेल, अधिक अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. हे यक्ष म्हणजे काय? 7 वर्षामध्ये प्राप्त झालेलं हे उत्तर. आम्हाला विचारलं काय? आम्हाला विचारलं गेवपेक्षा मोठ्या असलेल्या, असू द्या कोणी असेल, ज्ञान नावाचा मुलगा. पहिल्याने या गेवचं वय काय? यक्ष. याचा अर्थ हा गेव आहे 7 वर्षाचा. आता गेव आणि ज्ञान या दोघांमध्ये वयाची तुलना गणित करत आहे की बाबा गेवचं वय तर 7 वर्षे. मग आम्हाला ज्या ज्ञानचं वय विचारलं, हा ज्ञान गेवपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. विषय आटपला. हा जो गेव आहे हा ज्ञान आहे. लक्षात घ्या, हा जो ज्ञान आहे, हा ज्ञानचे वय गेवपेक्षा हा 2 वर्षांनी मोठा आहे. इथून बघा, गेवपेक्षा मोठ्या असलेल्या ज्ञानचे
जो गेओपेक्षा 2 वर्षांनी मोठा. याचा अर्थ या ज्ञानचं वय काय, तर 2 वर्षांनी मोठा म्हणून अधिक 2, 9 वर्ष. हे लेकरांनो तुमच्या ह्या विचारल्या प्रश्नाचं, अर्थात ज्ञानचं वय किती, 9 वर्ष, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.